आपल्याबरोबर आज पुन्हा एकदा आहेत राणिंगा सर. नमस्कार सर. नमस्कार. मला आज तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे की मंदिराची रचना कशी झाली. खूप नवरात्राच्या दृष्टिकोनातून खूप चांगला विषय आहे, समजून घेण्यासारखा विषय आहे. करवीर निवासिनी महालक्ष्मीचं आणखीन एक नाव म्हणजे तिला त्रिगुणात्मिका म्हटले. त्रिगुणात्मिका म्हणजे सत्व, रज आणि तम या तीनही गुणांच्या देवतेचं एकत्रित असलेलं अधिष्ठान म्हणजे करवीर निवासिनी महालक्ष्मी. मग ही त्रिगुणात्मिकेच्या तीन स्वरूपांचा अर्थ काय, तर महालक्ष्मी, महाकाली आणि महासरस्वती या तीन महत्त्वाच्या देवता. या देवतांनं संपूर्ण विश्वाचं संचालन केलं असं शाक्त उपासनेमध्ये मानलं जातं. आणि म्हणून या तीनही देवतांची स्वतंत्र मंदिरं या एकाच मंदिरामध्ये आपल्याला गुंफलेली पाहायला मिळतात. आणि त्या तीन देवतांची तीन शिखरं या मंदिरामध्ये आपल्याला दिसतात. म्हणून आपण मगाशी तीन शिखरांचा जो उल्लेख केला, त्या तीन शिखरांच्या उल्लेखाचा त्याचा संदर्भ असा आहे मंदिर रचनाशास्त्रामध्ये की त्याला त्रिकूट प्रासाद म्हटलं जातं. त्रिकूट प्रासाद म्हणजे काय, तर तीन वेगवेगळ्या देवतांची स्वतंत्र गर्भगृह असलेली मंदिरं, त्याला त्रिकूट प्रासाद म्हटलं जातं. आणि अशा तीन देवता या कोणत्या, या देवताही समजून घ्यायला पाहिजेत. आपण फक्त महालक्ष्मी समजून घेतो, पण शाक्त संप्रदायाचं जे तत्त्वज्ञान आहे त्याच्यामध्ये महाकाली या देवतेचं स्थान प्रथम आहे, महालक्ष्मी आणि नंतर महासरस्वती असा त्यांचा क्रम आहे. हाच क्रम आपल्याला मंदिरामध्ये दर्शनासाठी पाळला जातो, आपल्याला ते पाहायला मिळतं. आणि या मंदिरातल्या देवतेची स्तुती करणाऱ्या प्रत्येक आरतीमध्ये, प्रत्येक मंत्रामध्ये, तिच्या प्रत्येक स्तोत्रामध्ये किंवा देवी सप्तशतीच्या ग्रंथामध्ये या देवीचं वर्णन करताना तिला त्रिगुणात्मिका म्हटलेलं आहे. म्हणजे तीनही गुणांनी युक्त अशी ही देवता. विश्वाची निर्मिती एका महाविस्फोटातून झाली असं विज्ञान मानतं. तो महाविस्फोट ज्या कारणानं झाला किंवा त्या महाविस्फोटाची अधिष्ठात्री देवता म्हणून करवीर निवासिनी महालक्ष्मी, त्या एका विस्फोटातून तीन गुण प्रगट झाले आणि त्या तीन गुणातून अखंड ब्रह्मांडाची निर्मिती झाली. म्हणून ही आदिशक्ती, आदिमाया किंवा जगत जननी म्हणून हिचा आपल्याला उल्लेख केलेला पाहायला मिळतो. आता हिचा परिचय करून देताना 3.5 शक्तिपीठांची एक यादी आपल्याला सांगितली जाते. कालच्या एपिसोडमध्ये आपण बघितलं 51 शक्तिपीठांची यादी. पण त्या 51 शक्तिपीठापैकी असं म्हणता येणार नाही, कारण 3.5 शक्तिपीठं जी महाराष्ट्रातली आहेत त्यातलं फक्त करवीर निवासिनी महालक्ष्मीचंच शक्तिपीठ 51 शक्तिपीठाच्या यादीत आहे. 3.5 शक्तिपीठं म्हणजे ओंकाराच्या 3.5 मात्रा, आणि त्या 3.5 मात्रांचा करवीर निवासिनीच्या आदिमाया असलेल्या तत्वाशी जोडलेला संबंध म्हणजे 3.5 पीठं. ही 3.5 पीठं कोणती, तर पहिलं पीठ करवीर निवासिनी महालक्ष्मीचं, त्यानंतर दुसरं पीठ माहूरगडच्या रेणुकेचं, तिसरं पीठ तुळजापूरच्या भवानीच मातेचं, आणि अर्धपीठ म्हटलं जातं, अर्थात ते आद्यपीठ आहे, बिंदू रूप आहे. आणि बिंदूचं स्थान हे सर्वात केंद्रस्थानी असतं. असं आद्यपीठ ते वणीच्या सप्तशृंगीचं. आणि या 3.5 शक्तिपीठांच्या देवतांचं तेज एकवटलेलं आहे ते या करवीर निवासिनीच्या मंदिरात. म्हणून हा त्रिकूट प्रसाद आणि म्हणून ही त्रिगुणात्मिका. सहप्रायोजक रेलिवेक्स ऑइंटमेंट आणि महेंद्र ज्वेलर्स, राजारामपुरी, कोल्हापूर.